नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूजा म्हेत्रे यूट्यूब चॅनलवर. तर हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की फायनली आपलं 21 डेजचं हेअर केअर आणि स्किन केअरचं चॅलेंज संपलेलं आहे आणि आय होप तुम्हाला याच्यातून बरंच काही नॉलेज मिळालेलं आहे किंवा होममेड टिप्स तुम्हाला बऱ्याचशा कळालेल्या आहेत. बाय द वे, आणखीन एक गोष्ट मला रिव्हील करायची, ती मी या व्हिडिओच्या शेवट रिव्हील करेल. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. ओके. याच्यात 3-4 दिवस आपले असे थोड्याशा घरातल्या कामांमुळे स्किप झालेत, पण त्यातूनही मी बराचसा प्रयत्न केलाय की जितकं स्किप नाही होणार तितकं नाही करावं. तर ही आपल्या होममेड टिप्स तुमच्यासाठी किती उपयोगी पडल्या, मी त्या करतही असताल किंवा केल्याही असेल आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवतच असेल, तो मला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या पण मी तुम्हाला नाईट क्रीम किंवा हेअर सिरम वगैरे हेअर पॅक जे पण तुम्हाला मी सांगितलेत ते ऑल स्किन टाईप आणि ऑल हेअर टाईपसाठी आहे. ड्राय हेअर असू, ऑइली ड्राय स्कॅल्प असू, ऑइली स्कॅल्प असू किंवा तुमची स्किन वगैरे ड्राय असू, ऑइली स्किन असू किंवा कॉम्बिनेशन स्किन असू, सगळ्या ह्याला ते युजफुल आहे. फक्त ग्लिसरीन अवॉइड करायचे. कोणी ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी ते अवॉइड करायचं. ओके. आणि बाकीची रेसिपी आहे, तुम्ही ॲज इट इज करू शकता. आणि हो, हे जे मी तुम्हाला सांगितले ते मी स्वतः पण यूज करते बरं का, आणि त्याचा ॲक्च्युली इफेक्ट खूप चांगला आहे. ज्यांनी ज्यांनी केलं नसेल त्यांनी नक्कीच करा. आणि असं नाही आहे की तुम्हाला लगेच फरक जाणवेल, कारण हे होम टिप्स आहेत. आपण घरात ज्या वस्तू वापरतो त्याने बनवलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ॲटलिस्ट तुम्ही ते 2 ते 3 महिने तुमच्या स्किन केअर किंवा हेअर केअरच्या रुटीनमध्ये जर आणलं तरच तुम्हाला ह्याचा इफेक्ट जाणवणार आहे. आता वेळ आली आहे ती गोष्ट रिव्हील करायची. सो मी स्वतः डी ब्राईटनिंगचे किंवा राईस सोप वगैरे बनवतीये. तर तुम्ही ते विश्वासाने आणि खात्रीशीर यूज करू शकता, कारण ते मी आधी स्वतःवर ट्राय केलेले आहेत. त्याचेही रिझल्ट खूप छान आहे. तर ऑर्डरसाठी मला DM करा आणि तुमचा असाच विश्वास माझ्यावर राहू द्या. आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.